केल्यास रेशन दुकानावरील धान्य मिळणार नाही. तसं न करणाऱ्या कार्डधारकांना धान्यापासून वंचित राहावं लागेल. त्यामुळे केंद्रावर आवश्यक कागदपत्र सादर करून ही कार्यवाही पूर्ण करण्याचं आवाहन अपरिमंडळ उपनियंत्रकांकडून करण्यात आलं. राज्यभरातील रेशन कार्ड धारकांना महत्त्वपूर्ण अशी सूचना शासनामार्फत करण्यात आलेली आहे बघा. 1 जानेवारी 2026 पर्यंत जर ही कामे केली तर तुमचं रेशन बंद होणार नाही, अन्यथा रेशन बंद होणार. त्यामुळे लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही कामे कोणती आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही पात्र रेशन कार्ड धारक असाल, जर तुम्हाला रेशन दर महिन्याला मिळत असेल तर लवकरात लवकर तुम्ही ही कामे केली पाहिजेत, अन्यथा रेशन पूर्णपणे बंद होणार आहे. ती कामे कोणती आहेत बघा, ती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळेल बघा. 1 जानेवारी 2026 पासून सर्वांचं रेशन बंद होणार आहे. जर तुम्ही ही कामे केली नाही तर रेशन पूर्णपणे आता बंद होणार आहे. ती कामे कोणती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा. जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल, तर तुम्हाला दर महिन्याला रेशन कार्ड मिळत असेल, तर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्ही लवकरात लवकर रेशन कार्डवर KYC करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. KYC केली तर रेशन कार्ड पूर्णपणे तुम्हाला मिळून जाणार आहे. व रेशन कार्ड सोबत अजून ही 2 कामे लवकरात लवकर करून घ्यायची आहे बघा. ही 2 कामे लवकरात लवकर करून घ्यायची आहेत व तुम्हाला आनंदाचा शिधा म्हणजेच की साखर असेल, तेल असेल हेही मिळेल. या संबंधित 2 अजून कामे आहेत. ती कामे कोणती आहेत ती व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल या पात्र जिल्ह्यामध्ये बघा, 36 जिल्ह्यामधील जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही कामे जर केली तर पूर्णपणे रेशन तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबत रेशनसोबत आता तुम्हाला फक्त गहू तांदूळ मिळत आहेत बघा. त्यासोबतच आता तुम्हाला साखर मिळणार आहे बघा. साखर मिळणार आहे, तेल मिळणार आहे बघा. साखर व तेल मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पात्र रेशन कार्ड धारक असाल तर तुम्हाला पूर्णपणे ही कामे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही कामे केली तर तुम्हाला पूर्णपणे रेशनचा लाभ मिळेल व अन्यथा जर तुम्ही कामे केली नाही तर तुम्हाला रेशनचा लाभ मिळणार नाही व गहू व साखर तांदूळ यापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल. जर तुमचा जिल्हा व तालुका कमेंट नक्की करा, जेणेकरून तुम्हाला याबद्दल आम्ही अपडेट नक्की देण्याचा प्रयत्न करू बघा. यामध्ये बघा, जे पात्र रेशन कार्ड धारक आहेत त्यांच्यासाठी मोठी कडक सूचना लावण्यात आलेली असून त्यांना ती लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही जर कामे केली तर पूर्णपणे तुम्हाला रेशन मिळणार आहे, अन्यथा रेशन मिळणार नाही व यापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल बघा. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही कामे करायची आहे ती जिल्ह्याची यादी सुद्धा पुढे बघणार आहोत. त्यामुळे फक्त आता तुम्ही लवकरात लवकर ही कामे करून घ्या, अन्यथा तुम्हाला रेशन पूर्णपणे तुमचं बंद होणार आहे बघा. कोणकोणत्या रेशन धारकांचं रेशन बंद होणार आहे ते पण आपण बघणार आहोत बघा. सदस्यांची संख्या किती असणार आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत बघा. तुमच्या रेशन कार्डवर जरा सदस्यांची संख्या जास्त असेल, कमी असेल, किती सदस्य संख्या पाहिजे, संपूर्ण असं महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं बघा. रेशन कार्ड धारकांनी पटकन लवकरात लवकर ही कामे करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रेशन पूर्णपणे मिळेल बघा. जर तुम्हाला रेशन पाहिजे असेल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर कामे केली तर पूर्णपणे रेशन तुम्हाला मिळत राहील, अन्यथा रेशन मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला यापासून वंचित सुद्धा राहावं लागेल. फक्त आता ही 2 कामे लवकरात लवकर करून घ्या. पहिलं काम आहे तुमचं रेशन कार्डचं KYC करून घेणं. तुमची रेशन कार्डची KYC कोठे होणार तर तुमचं जे रेशन धान्य आहे बघा, स्वस्त धान्य दुकान असेल बघा, तुमच्या गावातील तुमच्या शहरातील स्वस्त धान्याचं दुकान असेल बघा, तिथे तुमचं नाव असेल, तुम्हाला तिथून रेशन कार्ड वर रेशन मिळत असेल, अशा ठिकाणून तुम्हाला लवकरात लवकर KYC बघा, KYC करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही KYC जर केली तर पूर्णपणे तुम्हाला रक्कमऐवजी जे काही तुम्हाला धान्य आहे ते धान्य तुम्हाला पूर्णपणे मिळेल, अन्यथा धान्य मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर KYC करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. KYC बघा, त्यासाठी तुमचे आधार कार्ड बघू शकता. आधार कार्ड बघा, आधार कार्ड लागणार आहे. तुमचा आधार कार्ड नंबर आहे बघा, जो नंबर आहे आधार कार्डला लिंक नंबर बघा, त्या लिंकवर तुम्हाला एक OTP येईल बघा. तो तुम्हाला धान्य जो चालक आहे बघा, रेशन कार्डचा दुकानाचा जो चालक आहे त्याला तो OTP सांगायचा आहे. ज्यावेळेस तुमची KYC होईल त्यावेळेस तुम्हाला हा जो OTP आहे बघा, तो त्या दुकानदार जेव्हा राशन कार्ड धारक
जो दुकान चालवतो राशन कार्डचं त्यांना सांगायचं आहे, म्हणजेच की तुम्हाला पूर्णपणे रेशन कसा लाभ एक टप्पा तुमचा कामाचा पूर्णपणे होईल बघा. हा टप्पा झाल्यानंतर तुम्हाला पटकन दुसरं काम करायचं आहे, ते म्हणजे तुमचं मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक आहे का बघा. जो तुमचा वापरत असलेला मोबाईल नंबर आहे बघा, जो तुम्ही रोज यूज करता, रोज वापरात घेता, हा मोबाईल नंबर ज्याशी तुम्ही फोनवर बोलता, हा मोबाईल नंबर तुमचा जो चालू असलेला मोबाईल नंबर आहे तो लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे बघा. लिंक केली तर तुम्हाला OTP येईल व तुम्हाला मेसेजसुद्धा येईल बघा. मेसेजसुद्धा येईल. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे बघा. ही कामे जर केली तर तुम्हाला रेशन सुरळीत चालू राहील बघा. सुरळीत चालू राहील बघा. तुम्हाला जर रेशन सुरळीत चालू ठेवायचे असेल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरचं दुसरं काम आहे म्हणजेच की तुमच्या घरातील सर्वांची eKYC बघा. लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर कामे केली तर तुमचा रेशन कार्डाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही पात्र असणार त्यामुळे लवकरात लवकर ही कामे करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रेशन कार्डाचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. फक्त ही कामे जर केली तर तुम्हाला कसलीच चिंता, कसलीच काळजी करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही, कारण की आता रेशन कार्ड पूर्णपणे तुम्हाला महिन्याला म्हणजेच की 15 ते 16 तारखेच्या दरम्यान तुम्हाला रेशन कार्ड मिळत असतं बघा. रेशन कार्डवर धान्य मिळत असतं. ते धान्य तुम्हाला लवकरात लवकर जमा होईल, म्हणजेच की तुम्ही घेऊन येऊ शकता. त्याचप्रमाणे बघा, तुम्ही जर ही कामे केली त्याचबरोबर फोटो व सर्वांचा लिंक मोबाईल नंबर बघा. लिंक मोबाईल नंबरवर लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट कशी वाटली नक्की सांगा. व कोणकोणत्या जिल्ह्याबद्दल अपडेट येणार आहे ते आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे फक्त आता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येईल बघा. जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अशी बातमी, महत्त्वपूर्ण असं अपडेट रोजच्या रोज बघायला मिळेल. पीक विमा असेल, PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, सर्व महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे फक्त शेतकरी मित्रांनो, रेशनधारक मित्रांनो, लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे व तुम्हालाच रेशन कार्डाचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तालुका व जिल्हा नक्की सांगा, जेणेकरून आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. भेटत राहू अशाच नवीन सोबत. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.